भाजपच्या महाधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे। या महाधिवेशनात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि मंत्र्यांना कानमंत्र दिला। तब्बल 2 तास झालेल्या बैठकीमध्ये फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचं रणशिंग फुंकलं। सरकार आलं म्हणून थंड होऊ नका, वेगानं कामाला लागा, युद्ध जिंकलं असलं तरी पुढच्या युद्धासाठी सराव महत्त्वाचा, असा कानमंत्र फडणवीसांनी दिलाय। पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी काय करायला हवं हा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, भाजपचं महाअधिवेशन सुरू झालेलं आहे। कालच्या दिवसभरात काय घडलं, फडणवीसांनी काय काय कानमंत्र दिला आणि आज काय काय होणार आहे? प्रज्ञा, पाहतोय आपण पहिल्यांदा जे आहे ते एवढं मोठं अधिवेशन भाजपचं शिर्डीमध्ये होताना पाहायला मिळते। खरं तर विधानसभेमध्ये एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि त्यामध्ये काल 2 बैठका विशेष झालेल्या पाहायला मिळतात। पहिली बैठक जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी आणि मंत्री यांची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की आमदार, खासदार, मंत्री यांची बैठक झालेली आहे। या दोन्ही बैठकीमध्ये जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जो आहे तो कानमंत्र दिला आहे। खरं तर आपल्याला एवढं जरी बहुमत मिळालं असलं तरी शांत बसून जे आहे ते चालणार नाही, तर पुढच्या काही निवडणूक आहे त्याची तयारी करणं अपेक्षित आहे। त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आणि त्या जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे तयारी लागा, अशा प्रकारचा कानमंत्र जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळतो। आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी जे आहे जवळपास 1.5 कोटीची सदस्य संख्या जे आहे ते करण्याचं टार्गेट सुद्धा देण्यात आलेलं आहे। या सगळ्या गोष्टी काल देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर आज जे आहे ते शिबिर होणार आहे आणि हे शिबिर होत असताना आपण पाहतोय की शिर्डीमध्ये जवळपास 15,000 पदाधिकाऱ्यांचं हे शिबिर होणार आहे। प्रत्येक मतदारसंघातून 15 जे आहे ते पदाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। त्यामुळे बरोबर आहे, त्यामुळे अगदी सूक्ष्म लेवलवरती भाजपचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतील। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर भाजपच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आपण पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहा, असे आदेश फडणवीसांनी दिले। सरकार आलं म्हणून थंड होऊ नका, वेगानं कामाला लागा, युद्ध जिंकलं असलं तरी पुढच्या युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे। सरकारी कामं जनतेपर्यंत पोहोचवा, तरच पक्ष तळागाळात वाढेल, असं फडणवीसांनी सुचवलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।